आजच्या बातमी. मंडळी, ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे या बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचं काल मोठ्या थाटामाटात लोकार्पण संपन्न झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्यासारखी सिने आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला उपस्थित होती. पण नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या दिवशी रंगमंच गाजवला तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी. त्यांनी नव्या कोऱ्या रंगमंचावर आपल्या भाषणातून जणू एकपात्री प्रयोगच सादर केला. शिंदेनी हा एकपात्री प्रयोग सादर करताना उपस्थितांना पोट धरून हसवलं, पण त्याच वेळी आपल्या विरोधकांना राजकीय चिमटेही काढले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य करताना एकनाथ शिंदेनी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या भाऊबंदकी नाटकाचा आधार घेतला. शिंदेंच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. एकनाथ शिंदेंचं वाचन वाढलेलं दिसतं, मराठी वाचता येतं असं दिसतं. त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं एकत्र आलं पाहिजे, मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी. तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश त्या बिंदांना अस्वस्थ करतो. अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय. होतं ना, सारखं छातीत दुखतंय. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय. आज काय आहे? नरक चतुर्थी. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात तर नरकासूर, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. खरं म्हणजे इकडं लहान मूल रडायला लागलं तर शांत करण्यासाठी क्राय रूम सुद्धा आहे. आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात. रडगाणं गात असतात. तर बघा, मामा माईक भेटलाय तर थोडं बोलतो, आणि म्हणून त्यांना देखील इथल्या क्राय रूम मध्ये बसता येईल.